हॅपी दिवाळी एव्हरीवन. हा माझा पहिला व्लॉग आहे. मी संस्कृती पालेकर आणि हा माझा पहिला व्लॉग आहे. मला नाही माहिती मी काय करते, पण मला खूप बरं वाटतं, मला मस्त वाटतंय करताना. मे बी की माझी फॅमिली बघेल, मे बी असं जास्त एक्सपेक्ट पण नाही करत की खूप जास्त मजा येईल, खूप लोक बघतील वगैरे. नाही, इट इज जस्ट घरातल्या घरात खूप सुंदर साधं. ही पाठी जी दिसते ना, ही रुस्तमची, काय सुंदर लाइटिंग दिसते, एकदम झुगमग झुगमग यार. वाव वाव. आता आम्ही मंदिरात गेलेलो. आज पाडवा, आज दिवाळीचा तिसरा दिवस पाडवा. आई बाबा आता मंदिरात गेलेत, ते आता फिरायला गेलेत. आम्ही सगळे मंदिरात गेलो, त्यानंतर ते लोक फिरायला गेलेत. तर आता बघूया, आम्ही आता जेवणाचं काहीतरी प्लॅन चालू आहे, बाहेर जायचा किंवा मग घरीच ऑर्डर करू. आणि मग मी तुम्हाला सांगते आम्ही काय केलं, कशी झाली आमची दिवाळी. खूप सुंदर झाली, मी मस्त मजा केलेली खूप. मी रांगोळी इतकी सुंदर काढली, तुम्हाला दाखवली असती, पण आता राहू दे. If you guys are interested, I will show you definitely. इथे लाइटिंग सुंदर येते यार. ही मी काढली, ही मी आणि आईने काढली रांगोळी. इथे लाइटिंग मस्त येते यार, खूप सुंदर दिसते. दिस इज नाईस, दिस इज व्हेरी नाईस. दिस इज आवर हाऊस. मी पण माझा आउटफिट दाखवू का? 1 मिनिट, आय विल शो यू माय आउटफिट गाईज. हा मला मावशीने दिला माझ्या बड्डेसाठी. तर मी हा बड्डेचा आउटफिट नाही बोलू शकत, पण बड्डेसाठी मावशीने दिला. तर मावशीने खूप विचार करून दिला की ऑफिसला पण घालता येईल कधीतरी आणि असंच, म्हणून मग दिस इज माय आउटफिट. आय वी आर पालेकर्स अँड माझं नाव संस्कृती पालेकर, ही अपूर्वा पालेकर. आज दिवाळीचा तिसरा दिवस पाडवा. आईने खूप सुंदर साडी नेसलेली. मी इथे फोटो लावेल पाहिजे तर, पण आता आईने गाऊन घातलाय, आईने चेंज केलंय. मला खूप लेट आठवलं की आपण ब्लॉग करूया करून, म्हणून आम्ही लेट सुरू केलंय. आणि इथे बाबा ऑर्डर देतात. आम्ही हॉटेलला जाणार होतो पण कॅन्सल केलं, म्हणून आता बाबा घरीच ऑर्डर देतात जेवणाची. आणि आता आमची उद्याची तयारी सुरू झाली आहे पाडव्याची, की सॉरी हा भाऊबीजेची तयारी सुरू झाली. आई कशी झाली तुझी दिवाळी? मस्त, खूप छान. माझ्या मुलीने छान छान रांगोळी पण काढली मस्त. घर पहिल्यांदा आई माझी तारीफ करते. पण मी खरंच करायला नको हिला, मी खरंच खूप सुंदर रांगोळी काढली. 4 दिवस सुट्टी घेतली, ऑफिसला मिळालेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काहीतरी सार्थक झालं. रांगोळी काढली, हे खूप छान. पण झोपा मात्र काढल्यात 9-9, 10-10 वाजेपर्यंत. मला एवढेच दिवस सुट्टी असते, मग मी झोपू नको का? एकदम ठीक आहे. आता काय पाठी रुस्तमजी एकदम मस्त दिसते. आमचं कंदील बंद झालंय, पण ते ठीक आहे, दाखवेल मी कंदील सुरू झाल्यावरती परत. दिस इज डे 3 ऑफ दिवाळी. मी आज डे 3लाच विचार केला की व्लॉग करूया करून. तर मस्त आईने मस्त सुंदर साडी घातलेली, पण मी नाही काढू शकली फोटो. आय मीन ब्लॉग नाही करू शकली, फोटो काढलेत भरपूर. डन आई. चला बाय बाय. आज आहे डे 4 ऑफ दिवाळी, तो म्हणजे भाऊबीज. मी सकाळपासून ब्लॉग नाही करू शकले कारण मला वेळच नाही मिळाला, म्हणजे रांगोळी, अजून बाकी सगळे कामं वगैरे. आणि आज आईने नेमकी नानकट बनवायचा विचार केला, मग तिने काल रात्री नानकट बनवून ठेवले. आम्ही दोघींनी काल नानकट बनवले आणि आज मग सकाळी ते बेकरीमध्ये वगैरे सगळं दिलं आणि मग खूपच वेळ झाला. तर आज बघूया आज कसं काय काय. मी सांगते तुम्हाला पुढे काय काय आम्ही काय केलं किंवा मी काय काय बनवलं वगैरे, आणि अजून आमची भाऊबीज कशी चालू आहे हे पण सांगते तुम्हाला. सो स्टे ट्यून्ड. तर आता मी दाखवते तुम्हाला सगळे कसे रेडी झालेत आमच्या घरी. हे बाबा कोण आहे? ब्लॉक करते हो. हा माझा भाऊ प्रज्योत, ही माझी आई, हाय, ही माझी मावशी. माझा आउटफिट दाखवते तुम्हाला. अजून बेटर दिसू शकतो. थांब 1 मिनिट, आपण असं दाखवतो. अरे हा, थोडेफार. तर मी तुम्हाला दाखवते, ही माझी बहीण, मोठी बहीण वैदेही आंबेडकर. माहिती तुला काय बोलायचंय? मग
हाँ मैं बोली तो मोठी बहन है इसको। और कुछ कशी चालली तुझी दिवाळी वगैरे? ओ माय गॉड, एवढं मोठी अर्धा टाइम गेलं वर्क फ्रॉम होम असतं आणि बोलते ऑफिस चालली आहे. जेव्हा तू ट्रॅव्हल करशील वगैरे रोज तेव्हा तुला कळलं काय असतं. रोज इट इज व्हेरी डिफरंट वगैरे. स्टेशनचा फरक वगैरे मी घर तुझ्या इथून लांब राहते, स्टेशन पासून लांब राहते. नुसती बडबड करते, नुसती बडबड करते. वाजले 10 पण अजून कोणी आलं नाही भाऊबीजेला. तर आल्यावरती मी तुम्हाला दाखवते किती हल्ला गुल्ला असणार आहे. पूर्ण घर भरून जाईल एवढी गर्दी असेल. मला पिक्चर लावा ना तो. देर इज नो काजू कतली, देर इज नो काजू कतली, देर इज ओनली मिठाई. बाप देखून हा तर काल रात्री ना आम्हाला सगळं आवरेपर्यंत म्हणजे भाऊबीजेचं सगळं आवरेपर्यंत ॲटलिस्ट 12:30 वाजले. म्हणून मला व्लॉग एंड करायला टाईमच नाही मिळाला. आणि त्यात पण एवढी गर्दी झाली आमच्या घरी की एवढी म्हणजे एवढे मामा सगळं वगैरे, तर एवढी गर्दी झाली आमच्या घरी की पूर्ण घर भरलेलं आणि 12:30 वाजले सगळं आवरेपर्यंत. म्हणून आज बी आता आणि आता वाजले किती, आता वाजलेत 7:45, संध्याकाळचे 7:45. कारण आज ऑफिस पण होतं, मग ऑफिसवरून येईपर्यंत लेट झाला आणि मग सगळं आवरेपर्यंत सगळं अजून लेट झाला. तर हेच की आमची दिवाळी मस्त झाली. तुमची पण दिवाळी कशी झाली आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कसं केलं, काय किती मजा आली वगैरे हे सगळं आम्हाला नक्की सांगा. मी नक्की वाचेल तुमचे कॉमेंट्स. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. हा माझा पहिला व्लॉग होता. मला माहिती आहे माझा पहिला व्लॉग इंट्रोडक्शन असायला पाहिजे होता, पण इंट्रोडक्शन करायला अजून जमलंच नाही. कारण मी खूप रँडमली विचार केला की दिवाळीचा व्लॉग सुरू करूया आणि बघूया कसं जातंय करून. तर मला असं वाटतंय की बघूया आता. मला असं वाटतं की चांगला झाला आहे व्लॉग. तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग. आणि मला खूप मजा आली. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.